जय श्रीराम, हर हर महादेव. तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा माझं कमबॅक झालेलं आहे, तर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करून ठेवा. आपण कोबराचं रेस्क्यू करणार आहे आणि विहिरीत उतरायच्या आधी आपण त्याला एका फांदीच्या सहाय्याने बाहेर काढण्याचे प्रयत्न करू. जर हा प्रयत्न आपला सक्सेस झाला तर मग विहिरीमध्ये उतरायचं काम पडणार नाही, तर मग आपण त्याला विहिरीत उतरून बाहेर काढण्याचे काम करणार आहे. आपण ही झाडाची फांदी त्याच्यापर्यंत पोहोचून त्याच्या जवळपास आपण त्याला ठेवू, म्हणजे तो पाण्यात आल्यानंतर जसे एखादा डुबणारा व्यक्ती कसा तरी सहारा घेत असतो त्या प्रकारे तो ह्या फांदीवर येऊन बसणार आणि त्यानंतर आपण त्याला बाहेर काढू. आणि तो 3-4 दिवसाआधीच विहिरीमध्ये पडलेला होता, कारण ते विहिरीची जे तोंडी आहे ते जमीन लेवल आहे, त्याच्यामुळे तो फिरत वगैरे किंवा काहीतरी खाण्याच्या शोधात येऊन तो विहिरीमध्ये पडला आहे. आणि 3-4 दिवस झाल्यामुळे तो खूप सगळा असा लुस्त किंवा कमजोर पडलेला आहे, कारण तो 3-4 दिवसापासून तो पाण्यामध्येच इकडे तिकडे पोहत आहे. कधी त्याला बसायला जागा मिळत आहे, कधी नाही मिळत आहे, असा प्रकार होता. त्याच्यामुळे तो खूप सगळा थकून आहे. तर तो आता प्रयत्न चालू आहे त्याच्यावाले फांदीवर यायचे, कारण तो पाण्याच्या आतमध्ये गेलेला आहे. खूप लुस्त असल्यामुळे त्याला वर राहता नाही त्या पाण्यामुळे. तो हळूहळू त्याच्या प्रयत्नाने फांदीवर चढण्याचे प्रयत्न करणच. त्याला थोडाफार तरी आधार मिळाला तर तो फांदीवर येऊन जाईल. बघू आता तो फांदीवर येते की आपल्यालाच खाली उतरावं लागेल. आमची पण आशा आहे की तो सुरक्षित फांदीवर येऊन बसणार, मग आम्ही त्याला बाहेर काढू. तो फांदीवर बसलेला दिसत आहे, आम्ही त्याला वर काढायचे प्रयत्न करू. तो अटकला आहे फांदीला, तर आता आम्ही त्याला वर हळूहळू, कारण जोरात जर ओढली तर तो झटका वगैरे बसून पाण्यात पुन्हा पडू शकतो, त्याला लागू पण शकते, किंवा आपले प्रयत्न पुन्हा कंटिन्यू ठेवावं लागेल. त्यापेक्षा त्याला हळूहळू वर ओढून बाहेर काढून घ्यायचं. बघा तो किती असा कमजोर झालेला आहे आणि त्याला काडीचा सपोर्ट मिळाला, त्यामुळे तो त्या काडीला अशी पकड करून बसलेला आहे. हळूहळू बाहेर काढू आपण त्याला. त्याला पण त्याच्या जीवाची भीती आहे, तर तो पकड त्याची पक्कीच ठेवणार. आलेलाच बाहेर बघा तुम्ही व्यवस्थित. बघा हा जवळपास 1.5 ते 2 फुटाचा आहे आणि या इंडियन स्पेक्टिकल कोबराचा बेबी आहे. हा पूर्णपणे विषारी असतो. तो पाण्यामध्ये राहून एवढा थकलेला आहे की त्यांनी त्याच्या फांदीला ग्रीप केलेला आहे, तो सोडायला सुद्धा तयार नाही आहे. म्हणजे त्याला एक असं सपोर्ट झाल्यासारखा झाला आहे, तर तो तिथेच लटकून आहे. तर आपल्याला त्याला स्वतःहून बाहेर काढावं लागेल. बघा व्यवस्थित हा इंडियन स्पेक्टिकल कोबरा आहे. त्याच्या अंगावर तो पाण्यात असलेला कचरा वगैरे अटकून आहे, तर तो आपण व्यवस्थितपणे काढून घेऊ. काळजीपूर्वक काढा लागणार आहे, कारण तो रागात पण राहू शकते, तो घाबरून पण राहू शकते, तर तशा वेळेस आपल्याला धोका होऊ शकतो. बघा किती शांत बसलेला आहे तो. तो पूर्ण शांत झालेला आहे. त्याने मस्त आडी मारून ठेवलेली आहे पानाला. फांदीला पण नाही आहे, फांदीच्या पानाला तो अटकलेला आहे. बघा त्याला व्यवस्थित आपण काढून घेऊ. तुम्हाला पूर्णपणे दाखवतोच म्हणून, कारण तो खूप सगळा लुस्त कमजोर झालेला आहे. बघा हा छोटासा आहे पण पूर्णपणे विषारी आहे. त्याच्यावर खूप सगळा कचरा आलेला आहे. काढून घेऊ आपण. त्याला थोडा वेळ हाताळून त्याला अशी ऊन दिल्यासारखी करावं लागणार आहे, कारण तो 3-4 दिवस पाण्यात असल्यामुळे तो पूर्ण थंडीच्या याने कमजोर किंवा मग असा रोगी होऊ शकतो. त्याच्यामुळे त्याला थोडा वेळ हाताळून आणि हाच एक साप असा आहे कोबरा की तो रागात आल्यानंतर आपल्याला फोन काढून संदेश देतो की माझ्यापासून दूर राहा, किंवा तो आपल्याला जाणून देतो की तू रागात आहे म्हणून. बघून घ्या तुम्ही.
तो त्याला आपण छेडछाड केली तर तो फण काढून आपल्याला संदेश देत असतो की आमच्यापासून दूर राहा किंवा मला त्रास नका देऊ. बघा तुम्ही, आपण त्याला जसं हात वगैरे लावून इकडून तिकडून तो त्याचा फण काढणार. बघा, आपण त्याला याच्यासाठी हात वगैरे लावत आहे की तो नुसतं पडलेला आहे तर तो व्यवस्थित आहे की नाही बा, यासाठी आपण त्याला चेक करण्यासाठी त्याला थोडं त्रास देत आहे. म्हणजे तो आहे, म्हणजे तो तंदुरुस्त आहे यासाठी. बघा, अशा प्रकारे असतो हा इंडियन स्पेक्टिकल कोब्रा. हात दिसल्यास याच्यापासून दूर राहायचे. आहे तो व्यवस्थित, आपण त्याला रिलीज केल्यानंतर तो वाला राहू शकतो. तर आपण त्याला आता एका प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये पॅक करणार. आपण त्याला भरणीत टाकू. त्याआधी बघा, मी बोटं वर पकडले होते. आपण जेव्हा त्याला भरणीत टाकायच्या वेळेस तो आपल्या बोटाला सुद्धा बाईट करू शकतो. तर हात थोडा खाली पकडूनच त्याला भरणीत टाकायचे, कारण तो प्राणी आहे, त्याचं थोडी ना सांगून येणार, तो कधी पण बाईट करू शकतो. अशा प्रकारे आपण याचा रेस्क्यू केलेला आहे. तर बघा, हा सुरक्षित बाहेर आहे आणि याला आपण रिलीज केल्यानंतर हा वाला जंगल एरियामध्ये सुरक्षित फिरू शकणार. तर अशा प्रकारे आपण याला विहिरीतून सुरक्षित बाहेर काढण्याचा रेस्क्यू केलेला आहे आणि आपण आपला रेस्क्यू आता कंटिन्यू ठेवणार.